तरी जवळपास 60 दिलेली आहे. ही सर्व व्होकॅब्युलरी पाठ करा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आपण काय बघितलं होतं? निगेटिव्ह सेंटेन्सेस. नकारार्थी वाक्य बघितले. नकारार्थी वाक्य म्हणजे काय? निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता निगेटिव्ह सेंटेन्सेसची ओळख काय सांगितलं मी तुम्हाला? तर, ता, ते, तो, तोच, तर प्लस नाही ऑब्लिक नाही. नाही कुठं वापरणार? ज्यावेळेस सिंग्युलर असतं त्यावेळेस नाही वापरणार. प्लुरल ज्यावेळेस सेंटेन्स असतं त्यावेळेस काय आपण वापरणार? नाही वापरणार. आता त्याच्यामध्ये रूल काय सांगितलं होतं मी? सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डस प्लस नॉट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा झाला रूल. ओळख आणि रूल सांगितलं बरोबर. आता एखादं वाक्य घ्यायचं आपल्याला. तो इंग्रजी बोलत नाही. ही डज नॉट स्पीक इंग्लिश किंवा ही डझंट स्पीक इंग्लिश. बरोबर. आई स्वयंपाक करत नाही. आई डज नॉट मदर डज नॉट मेक फूड किंवा मेक मील. ओके. मी अभ्यास करत नाही. आय डू नॉट स्टडी. मी फिरायला जात नाही. आय डू नॉट गो फॉर दी वॉक. ओके. त्याच्यानंतर मी पाणी पित नाही. आय डू नॉट ड्रिंक वॉटर. असे वाक्य घेतले आपण बघितले. मी टिकली लावत नाही. आय डू नॉट अप्लाय टिकली किंवा मी कुंकू लावत नाही. आय डू नॉट अप्लाय कुंकुम. बरोबर. ठीक आहे. आता समजलं सर्वांना. आता आपण कोणतं बघणार आहोत? इंटेरोगेटिव्ह. इंटेरोगेटिव्ह म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं काय आहे? 3 नंबरचा प्रकार वाक्याचा. प्रश्नार्थी वाक्य. आता सेम आपण स्ट्रक्चर सेम असणार आहे. आपण पूर्ण स्ट्रक्चर सेम ठेवणार आहे. याच्यामध्ये नो एनी चेंजेस. हे झालं त्याच्यानंतर आपण काय लिहून देतो खाली त्याच्या? ओळख. आता मला कोण सांगेल बरं ओळख याची? बरं प्रश्नार्थी वाक्य सांगा मला. आता तुम्ही होकारार्थी बघितले, नकारार्थी बघितले, तर प्रश्नार्थी वाक्य मराठीमध्ये सांगा. आता एक वाक्य हा सांगा. सांगा सांगा. तू कुठे जातोस? ओके. तू कुठे जातोस? हे काय झालं माहितीये का? हे डब्ल्यूएस टाईपचं झालं. हे आपण याच्यामध्ये काय आहे की डब्ल्यूएस टाईप म्हणजे जे डब्ल्यू ने स्टार्ट होतात शब्द म्हणजे हु, व्हेर, व्हेन, व्हॉट, हाऊ हे डब्ल्यूएस टाईप मध्ये झालं. आपल्याला काय प्रश्नार्थी. आता मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. ओके. आपण काय मी पत्र लिहितो. बरोबर. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहित नाही. आय डू नॉट राईट अ लेटर. मी पत्र लिहितो का? डू आय राईट अ लेटर. मी आंबा खातो का? आई स्वयंपाक बनवते का? मी लेक्चर करते का? मी अभ्यास करतो का? राम मंदिरात जातो का? बरोबर. आई मुलांना शिकवते का? शिक्षक फळ्यावर लिहून देतात का? माझ्या हातात खडू आहे का? ओके. समजलं तुम्हाला आता? हो सर. समजलं का? हा. आता प्रसन्न सांग बाळा मला 2-3 एक्झाम्पल तू. मी अभ्यास करतो का? मी खेळ खेळतो का? ठीक आहे. समजलं सर्वांना? समजलं? समजलं तुम्हाला. आता त्याची ओळख लिहून घ्या. सेम ओळख असणार आहे. फक्त जे आपण वाक्याच्या अंती लिहा तुम्ही. तुम्हाला कसं लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. एकदा लिहून घ्या. वाक्याच्या अंती किंवा शेवटी त, ता, ते, त, ता, ते, तो, ती, तोच आणि त. बरोबर. वाक्याच्या शेवटी त, ता, ते, तो, ती, तोच, त याला प्लस करू. बरोबर. का? प्लस क्वेश्चन मार्क. अशी वाक्य म्हणजे असं प्रत्यय लागतं तेव्हा काय हा समजायचं कोणता काळ आहे हा? सिंपल प्रेझेंट टेन्स इंटेरोगेटिव्ह. म्हणजे वाक्याच्या अंती तता तेती तोती तोच त प्लस का प्लस क्वेश्चन मार्क असं सेंटेन्सचं फॉर्मॅट दिसलं तुम्हाला तर त्यावेळेस काय समजायचं हे सिंपल प्रेझेंट मधलं इंटेरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे असं लक्षात येतं. बरोबर. त्याचा रूल घ्या आता लिहून. कोण सांगेल मला आता रूल?
आलं इथं तो आला, का आला आणि क्वेश्चन मार्क. मी क्रिकेट खेळतो का? सांगा बरं रूल कोण सांगते मला बघू आपण, तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल तर. हु विल यू टेल द रूल ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स? नाही सांगत, जाऊ दे लिहून देऊ. घ्या डू ऑब्लिक डज. लय सोपं आहे हो ते रूल, खरंच लय सोपे आहे, पण तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये कन्फ्युजन नका करू. डू ऑब्लिक डज आलं, नंतर सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डू ऑब्लिक डज, डू कॅपिटल मध्ये लिहा किंवा स्मॉल मध्ये लिहा. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे हा रूल वाचा बरं कोणीतरी एकदा. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ते अगदी बरोबर. डू ऑब्लिक डज, लक्षात ठेवा, डू ऑब्लिक डज मनाच्या मनात म्हणा. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. परत म्हणा एकदा. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. ठीक आहे, झालं, आलं लक्षात सर्वांच्या? आलं लक्षात? झालं पाठ? मेमोराइज द रूल. ओके, देन आता आपण काय करूया, पुढे पुढे सेंटेन्स कडे वळूया. सांगा मला, आता तुम्हाला रूल पाठ झालाय, तुम्हाला व्होकॅब्युलरी पण माहितीये, तुम्हाला वर्ड पण माहितीये, तर मग मला सांगा एक्झाम्पल बघूया आपण आता त्याचे. तो इंग्रजी बोलतो का? कोण सांगेल? कोण सांगेल? Does he speak English? बरोबर, डज ही स्पीक इन इंग्लिश. क्वेश्चन मार्क क्लासला. हा, डज ही स्पीक इन इंग्लिश. त्याच्यानंतर मला सांगा, ती गोष्ट सांगते का? हे लिहून घ्यायचं तुम्ही, वरचं पुसू. तर वाक्य काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ती गोष्ट सांगते का? ती गोष्ट सांगते का? Does she tells a story? Question mark. काय म्हणला तुम्ही? टेल्स. Tell यस लागेल का tell ते? a story. हा, ना tell. बर, डज ती टेल अ स्टोरी. डज ती टेल अ स्टोरी. ती गोष्ट सांगते का? त्याच्यानंतर आम्ही खरं बोलतो का? मी वाक्य सांगतो, तुम्ही लिहून घ्या. आणि मी मग त्याचा अर्थ तुम्हाला डायरेक्ट म्हणजे हे देतो. आम्ही खरं बोलतो का? लिहा. आम्ही खरं बोलतो का? कोण सांगतं? खरं बोलण्यासाठी काय? स्पीक द ट्रूथ. Does we speak lie? काय म्हणला? Does we speak a lie? चुकलं. Do we speak a truth? बरोबर. डू वी स्पीक द ट्रूथ. डू वी, सॉरी, डू वी स्पीक द
डू वी स्पीक द ट्रूथ? डू वी स्पीक द ट्रूथ? त्याच्यानंतर मला एक वाक्य सांगा, ताजमहल सुंदर दिसतो का? लिहा, हे वाक्य लिहून घ्या पहिले. ताजमहल सुंदर दिसतो का? सांगता? धनश्री, पूजा, प्रतीक्षा. Does Taj Mahal look beautiful? डस ताजमहल लुक ब्युटिफुल? द येईल का? द ताजमहल म्हणतो, कारण की विशिष्ट आहे ना, प्रॉपर नाऊन आहे ना ताजमहल. डस द लागल प्रॉपर नाऊनच्या समोर. ते आपण आर्टिकल बघितलं नाही पण मग Do लागेल का? हा. डस दी डस द ताज महल लुक ब्युटिफुल? आता सांगू मी तुम्हाला दुसरं वाक्य. ते लिहिलं तुम्ही, डस द ताजमहल लुक ब्युटिफुल? एक एक दोन तीन वाक्य घ्या आणि तुम्ही बनवा बघा. लोक विजयला चिडवतात का? लिहून घ्या वाक्य, एक दोन लाईन सोडा त्याच्या खाली. वाक्य लिहिताना काय करायचं माहिती का? आता तुम्ही हे मराठीत लिहिलं बरोबर, त्याच्या खाली लिहिलं, त्याच्या खाली एक लाईन सोडायची नाही. एक लाईन सोडून आता हा 1 नंबरचा झाला, त्याच्यानंतर 2 नंबर टाकायचं, त्याचा मराठीत हे लिहिणार तुम्ही, नंतर मग इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट, परत एक लाईन सोडायची. ठीक आहे. आता लोक विजयला चिडवतात का? लिहा, त्याच्या खाली 2 लाईन सोडा. नंतरचा वाक्य घ्या, मी 1 तास देवाची पूजा करतो का किंवा करते का? मी 1 तास देवाची पूजा करतो का? मी 1 तास देवाची पूजा करतो का? अंकित दुपारचे जेवण करतो का? तुम्हाला जे नाव आवडत असेल ते घ्या तुम्ही. अंकित दुपारचे जेवण करतो का? आम्ही रात्रीचे जेवण करतो का? ओके, वी विल स्टॉप हिअर. आता तुम्ही परत थोडे वाक्य घ्या, दोन्ही तिन्ही रूल्स मध्ये ते रोटेट करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आणि याचे पण वाक्य बनवा. मी ते वाक्य बघितले, काही जणांनी खूप छान वाक्य बनवले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्या ऑन टाइम जॉईन व्हा, म्हणजे कसं आपल्याला म्हणजे लवकर स्टार्ट करता येईल. ओके, बाय.